श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज रात्रीतून तुझ्या एका मोठ्या समस्येचे निराकरण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात मी देत आहे. जर तू सेवाभावाने माझ्यापर्यंत आला आहेस तर घाबरू नकोस. सर्व काही चांगलंच होणार आहे. तुझी चिंता दूर करणारे आशीर्वाद आज तुझ्या मार्गात पाठवल्या जात आहेत. देवदूत तुला ती मदत करतील आणि तू ते स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा करतो. जर तुम्ही खूप मोठ्या काही काळजीत जरी असाल तरी हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमच्या त्या समस्येचे निराकरण केल्या जाईल, त्या त्रासाचे निराकरण केल्या जाईल. कारण देवाची मदत तेच स्वीकार करतात ज्यांचा देवावर संपूर्ण विश्वास आहे. देव तुमच्यासाठी मदतीचा हात देत आहेत. जर तुम्ही तयार असाल, सज्ज असाल तर होय म्हणा. देवा, मी तुझी मदत स्वीकारायला तयार आहे असे टाईप करा. तुम्ही कधीही न पाहिलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. तुमच्या अपेक्षा, आशा पूर्ण करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली माना. कारण देव या रात्रीतून तुमची काळजी मुक्त करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते स्वीकार करावे आणि आनंदी असावे. तुमच्या मनातली सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज रात्रीतून तुम्हाला प्राप्त होणार आहेत. जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा विश्वासाने परिपूर्ण व्हाल, आनंदाने परिपूर्ण व्हाल. म्हणूनच हा संदेश देवांनी तुमच्यासाठी पाठवलेला एक सुखाचा संदेश आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात काहीतरी सुखद परिवर्तन घडणार आहे. तुम्हाला कुठून तरी आनंदाची बातमीही मिळणार आहे. त्यासाठी सज्ज व्हा. देव आणि देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले कार्य आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे. तू ज्या क्षणाला माझी प्रार्थना केली आहेस त्या क्षणालाच तुझ्यापर्यंत माझे आशीर्वाद येऊन तुला ते समाधान प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस. बाळा, भिऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव, कारण ते सर्व काही सत्य आहेत. तुझा देव तुझ्यासाठी त्या ठिकाणी धाव घेईल आणि तुला मदत देखील करणार आहे. विसरू नको की मला तुझी काळजी आहे. मी तुला त्या उच्चस्थानी नेऊ इच्छितो. तू तुझे ध्येय निश्चित कर आणि पुढे चालण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण प्रयत्न केल्यावर सर्व काही योग्य दिशेने वळवल्या जाईल. फक्त प्रयत्न करणे सोडू नको. प्रयत्न करत राहा. कारण देवाचे दैवी आशीर्वाद जेव्हा येतात तेव्हा तुमच्या मोठमोठ्या इच्छा देखील पूर्ण होऊ लागतात. स्वामींचा हा दिव्य संदेश तुम्ही ऐकला आहे. रात्रीतून तुमच्यासाठी आशीर्वाद येतील. तुम्हाला खूप काही सुख, समाधान आणि आनंद प्राप्त होईल. जे आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनाही स्वामी या रात्रीतून आराम पडेल असे काही आशीर्वाद देत आहेत. ते स्वीकार करा आणि तुमच्या त्या त्रासावर तुम्हाला योग्य ते सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने प्राप्त होईल. तुमचे त्रास संपतील. तुमचे दुःख, यातना संपतील. आजचा हा संदेश ज्यांनी कुणी ऐकला आहे ते भाग्यशाली आहेत, स्वामींचे प्रिय आहेत. म्हणूनच स्वामींनी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. आता इथून पुढे निश्चिंत राहा. स्वामीचा जप श्री स्वामी समर्थ करत राहा. स्वामी शक्ती नेहमी तुम्हाला सहाय्यक राहो. स्वामींचे आशीर्वाद सतत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांना सदैव संरक्षण देवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.